दिल्लीच्या जंतर मंतर मैदानामध्ये अभिजित दिपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली युथचं असं भव्य दिव्य आंदोलन त्या ठिकाणी होत आहे। त्या आंदोलनाची त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कारण की त्यांच्या हयातीमध्ये देशामध्ये जे नीट पेपर फुटीचा जो प्रसंग उद्भवला आहे यामुळे लाखो मुलांचं भविष्य उजळून गेलं आहे। यामध्ये काही मुलांनी सुसाईड केलं आहे। जर ह्याला कोणी जिम्मेदार असेल तर या देशाचा शिक्षण मंत्री याला पूर्णपणे जिम्मेदार आहे, म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा हीच मागणी घेत त्या ठिकाणी दिल्लीच्या जंतर मंतर मैदानामध्ये खूप भव्य दिव्य असं आंदोलन त्या ठिकाणी होत आहे। आणि याच आंदोलनाला आता वेगळं वळण देण्याचा प्रयत्न काही चाटू मीडिया आहेत, काही चाटू इन्फ्लुएन्सर आहेत जे ह्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात। त्यांचं म्हणणं असं आहे की भारत विरोधी जे काही देश असतील ते या ठिकाणी आपल्या देशाचं भारत देशाचं वातावरण खराब करण्याचं काम कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून ठिकाणी करण्याचा प्रयत्न ते करू शकतात असं ह्यांचं म्हणणं आहे। जसं की ज्या इतर देशातल्या गुप्त जे एजन्सी आहे, जसं अमेरिकेची CIA असेल, पाकिस्तानची ISI असेल, बांगलादेशी NSI असेल, ह्या जे गुप्त जे एजन्सी आहेत हे यांचे स्लीपर सेल्स त्या आंदोलनामध्ये पाठवून त्याला काहीतरी वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतील आणि भारताची शांतता भंग करण्याचा प्रयत्न त्या आंदोलनामध्ये ते करतील। अशा प्रकारच्या अफवा आता चाटू मीडिया असतील, चाटू इन्फ्लुएन्सर असतील यांच्या माध्यमातून केलं जात आहे। तर त्या अशा लोकांना माझं म्हणणं असं आहे की या अगोदर जंतर मंतर मैदानामध्ये लाखोच्या संख्येमध्ये, हजारोच्या संख्येमध्ये या मोठमोठे आंदोलन झाले, त्यावेळेस तुम्हाला असा कधी प्रश्न पडला नाही की भारताची शांतता भंग करण्यासाठी अशा प्रकारचे काही देशविरोधी जी गुप्तचर एजन्सी आहेत हे या ठिकाणी येऊन देशाचा माहोल खराब करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतील असा प्रश्न तुम्हाला त्यावेळेस कधी उद्भवला नाही। पण हा आताच का उद्भवला त्याचं कारण असं आहे कारण की कॉक्रोच जनता पार्टी ही यूथची पार्टी आहे आणि यूथ आता अवेअर झालेला आहे, जागा झालेला आहे। यामुळे या देशातील सरकारला आता सगळ्यात मोठा खतरा निर्माण होण्याचं काम कॉक्रोच जनता पार्टीने या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून हे आंदोलन सक्सेस न होऊ देण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पसरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। कारण की जर हे आंदोलन सक्सेस झालं तर कॉक्रोच जनता पार्टीची डिमांड भारतामध्ये सर्वात जास्त असणार आणि येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये युथचं सरकार असणार। म्हणून या ठिकाणी हे आंदोलन हाणून पाडण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा या ठिकाणी इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून, खोट्या मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। तर अशा कोणत्याही अफवाला बळी पडू नका, कारण की हे जे आंदोलन आहे हे संविधानिक मार्गाने त्या ठिकाणी होत आहे आणि शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करून या देशामध्ये व्यवस्था परिवर्तन करण्याचं काम हे युथच्या माध्यमातून, कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे। म्हणून अशा कोणत्याही अफवाला सोशल मीडियावर बळी पडू नका। मी एवढंच बोलतो। जय भीम।